मित्रांनो, मी 17 वर्षाची असून शाळेत शिकते. एकदा माझ्या घरचे सर्वजण एका कार्यक्रमाला गेल्यावर बाबांनी मला एकटीला भीती वाटेल म्हणून त्यांच्या एका विश्वासातल्या मित्राला भरोसा दाखवून आमच्या घरी झोपायला सांगितले होते. तो ड्युटीवरून यायचा तेव्हा रात्री माझ्यासोबत गप्पा मारायचा. पण एके दिवशी अचानक लाईट गेली तेव्हा त्याने बॅगेतून आणलेले एक पॅकेट मला दाखवले आणि मला म्हणाला, आज आपण तो खेळ खेळूया. आणि असे बोलून त्याने चैन उघडली व बाहेर ते काढलं. ते मोठं खेळणं पाहून मी घाबरले, पण तो म्हणाला, घाबरू नकोस, खेळामध्ये खूप मज्जा येते. तू नवीन आहेस ना, म्हणून तुला सुरुवातीला त्रास होईल, पण नंतर तुला हा खेळ खूप आवडेल असे म्हणत लगेच त्यांनी ते खेळणं माझ्या हातात सोपवलं. मला तर कसं तरी होत होतं, पण थोड्याच वेळात मी म्हणाले, काका खूप छान वाटतंय. आणि मग त्यांनी जोरात, नमस्कार मित्रांनो, माझे नाव पल्लवी आहे आणि मी सध्या 10वीत शिकत आहे. माझ्या परीक्षेच्या दिवसातच आमच्या एका नातेवाईकाचे लग्न ठरले होते, त्यामुळे आमच्या घरातील सर्वांना त्या लग्नाला जाणे आवश्यक होते. पण माझ्या परीक्षेमुळे मला त्या लग्नाला जाणे जमणार नव्हते आणि ही सर्वात मोठी अडचण होती. तसेच घर बंद करून लग्नाला गेल्यास घरात चोरी होण्याची भीतीही होती. त्यामुळे तसेही सर्वांना एकत्र जाणे शक्य होत नव्हते. सर्वांनी मिळून मग निर्णय घेतला की मी घरीच थांबायचे. मला सुद्धा लग्नाला जायचे होते, पण माझी परीक्षाही जवळ होती, त्यामुळे मी गेले नाही. मी घरीच थांबले, पण बाबा मला घरी एकटीला सोडून जायला तयार होत नव्हते. जर कोणी चोर आला तर एकटी मुलगी काय करेल, असा प्रश्न त्यांना पडला होता. बाबांनी हा सर्व विचार केला आणि मग त्यांच्या सर्वात विश्वासू मित्राला फोन केला आणि त्यांना म्हणाले, एक काम आहे, आम्ही 2-4 दिवसांसाठी एका लग्नाला जाणार आहोत, पण माझी मुलगी एकटीच घरी असणार आहे, त्यामुळे तिला एकटे सोडणे योग्य नाही. जर तुला काही अडचण नसेल तर तू काही दिवस माझ्या मुलीसोबत राहू शकशील का? बाबांचे मित्र विजय ह्यांना मी काका म्हणायची. काका म्हणाले, यात अडचण कसली, ज्याप्रमाणे मी इथून माझ्या नोकरीसाठी जातो तसे तिथून जाईल. तसेही मी फक्त रात्रीच घरी येतो, त्यामुळे रात्री मी तुझ्या घरी झोपेल. काका रात्री आमच्या घरी झोपण्यासाठी तयार झाले आणि बाबांची काळजी मिटली. काकांचे लग्न होऊन 2 वर्ष झाले होते. मग आई बाबा संध्याकाळी निघून लग्नाला निघून गेले. संध्याकाळी जेव्हा विजय काका येणार होते तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि विचारले, जेवणात काय खाणार? मी म्हणाले, काका तुम्ही एक करी घेऊन या, कारण मला ती खूप आवडते. मी पोळी आणि भात बनवला आहे. संध्याकाळी जेव्हा विजय काका आले तेव्हा त्यांनी सोबत अंड्याची भाजी आणि 4-5 बॉईल अंडीही आणली होती. काका कामावरून आल्याने खूप दमले होते. ते म्हणाले, पल्लवी तू जेवण लाव, मी हातपाय धुवून येतो. आता या आधीही काका आमच्या घरी आले होते, त्यामुळे मी त्यांना ओळखत होती. ते आमच्या घरी अधूनमधून येत असत, त्यामुळे मी त्यांना काका म्हणायचे. काका हातपाय धुवून आले आणि आम्ही एकत्र बसून जेवण केले आणि गप्पा मारू लागलो. ते मला म्हणाले, पल्लवी तू आता आधीपेक्षा जास्त सुंदर दिसायला लागलीस. तुला पाहून मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येते. जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती तीही तुझ्यासारखी सुंदर दिसत होती. तिचे डोळे अगदी तुझ्यासारखेच होते. माझ्या वर्गातील सर्व मुले तिच्यावर लाईन मारायचे, पण ती माझ्यावर फिदा होती. काकांच्या बोलण्याची मला फार गंमत वाटत होती. त्यांच्या बोलण्याने मी हसू लागले आणि म्हणाले, काका तुम्ही तर आता सुद्धा खूप हँडसम आहात. तुमची तर आता पण गर्लफ्रेंड असेल. तेव्हा काका म्हणाले, नाही रे पल्लवी, माझं लग्न झाल्यापासून मी तर एकदा पण तिला हाताळलं नाही. आणि असे म्हणून काका हसू लागले. त्यांचे बोलणे ऐकून मी सुद्धा हसू लागले. मग मी काकांना म्हणाले, काका दूध प्याल का? काका माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, हो, जर असेल तर थोडे आण. मी किचनमध्ये जाऊन दूध आणले आणि काकांना दिले. काकांनी दूध प्यायले आणि म्हणाले, पल्लवी दूध किती गोड आहे. आणि ते मस्करी करू लागले. मी त्यांना म्हणाले, काका तुम्ही तर रोज दूध पीत असाल. त्यांना माझे बोलणे समजले आणि ते हसू लागले. मग आम्ही एकत्र जेवण केले. जेवणानंतर ते फोन वापरू लागले आणि मी स्वयंपाकघरात जाऊन काम आवरू लागले. सर्व काम संपल्यावर आम्ही जवळपास रात्रीचे 2 वाजेपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिलो. विजय काका इतके छान होते की गप्पा मारताना त्यांच्यासोबत माझा वेळ कसा गेला ते समजलेच नाही. त्यानंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले आणि काका त्यांच्या खोलीत झोपले. सकाळी लवकर उठून मी थोडा अभ्यास केला. मग आमच्यासाठी नाश्ता बनवायला लागले. पण मी पाहिले की काका अजून उठले नव्हते. मी त्यांना हाक मारायला लागले, पण ते कदाचित रात्री उशिरा झोपल्यामुळे गाढ झोपेत होते आणि त्यांना
माझा आवाज ऐकू आला नाही. मी त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांना उठवायला लागले. मग मी काकांच्या अंगावरील चादर ओढली. तेव्हा अचानक माझी नजर त्याच्यावर गेली, ज्यामुळे मला लाज आली. मी थोडा वेळ तशीच त्याला पाहत राहिले. सकाळी सकाळी ते जरा जास्तच मजबूत दिसत होते. ते बघून माझ्या मनात एक वेगळाच भाव येऊ लागला, कारण एवढं मी कधीच पाहिलं नव्हतं. तेवढ्यात काकांचे डोळे उघडले आणि ते म्हणाले, "अरे पल्लवी, तू." मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले, "काका उठा, तुम्हाला उशीर होईल." त्यांनी फोन उचलून पाहिला आणि म्हणाले, "रे बापरे, आज खूप वेळ झाला आहे." मी त्यांना म्हणाले, "तुम्ही लवकर आंघोळ करा, तुमचा नाश्ता तयार केला आहे." काका बाथरूममध्ये गेले आणि आंघोळ करून बाहेर आले. त्यांनी घाईघाईतच नाश्ता केला आणि मी त्यांच्यासाठी टिफिन पॅक केला. काका ऑफिसला निघून गेले. त्यानंतर मी थोडा अभ्यास केला आणि साफसफाई करायला लागले. ते झाल्यावर मी आंघोळीसाठी गेले तेव्हा मला तिथे काहीतरी चिकट जाणवलं, पण मी तेवढं लक्ष दिलं नाही. मी आंघोळ करून तयार झाले आणि नाश्ता केला. थोडा वेळ मग आराम केला. आज घरी कुणीच नव्हते, त्यामुळे घर सुनेसुने वाटत होते. मला अजिबात चांगले वाटत नव्हते. काय करावे हे समजत नव्हते. दुपारी मी विचार केला की अजून थोडा वेळ अभ्यास करावा. मग सायंकाळी 6 वाजेपर्यंत मी अभ्यास केला. त्यानंतर फोन वापरायला लागले. फोन वापरता वापरता कधी झोप लागली हे समजलेच नाही. थोड्या वेळाने मी जेव्हा उठले तेव्हा काकांच्या येण्याची वेळ झाली होती. उकाडा असल्याने मी झोपेत पूर्णपणे घामाने भिजले होते, म्हणून मी विचार केला की परत आंघोळ करावी. मग आंघोळ करून मी लाल रंगाची एक सुंदर शॉर्ट ड्रेस घातली होती. ती ड्रेस माझी आवडती होती आणि ती मला पूर्णपणे फिट होत होती. त्यानंतर मी थोडासा मेकअप केला. तोपर्यंत काकासुद्धा आले होते. मी खोलीतून बाहेर येताच ते मला पाहतच राहिले आणि म्हणाले, "रे वा पल्लवी, आज तर तू खूपच कमाल दिसत आहेस. तुला पाहून तर मला माझ्या तरुणपणाचे दिवस आठवले." मला लक्षात आले की ते मला वेगळ्या नजरेने पाहत आहे आणि त्याच वेळी परत माझी नजर पुन्हा त्या ठिकाणी गेली, ज्यामुळे मला लाज आली. पण काकांनी पटकन ते पॅकेटच्या मागे लपवले. ते माझ्याकडे खूप बारकाईने पाहत होते. मला खूप छान वाटत होते. माझे मन करत होते की मी त्यांच्या मिठीत विसावावं. त्यांच्या तोंडून माझं इतकं कौतुक ऐकून मी आतून खूप आनंदी झाले आणि मनात आग लागल्यासारखं झालं. पण तरीही मी शांत राहिले, कारण ते माझ्या बाबांचे मित्र होते. त्यानंतर मला ते म्हणाले, "पल्लवी, मी फ्रेश येऊन येतो. तू जेवण लाव." मी म्हणाले, "ठीक आहे, पण त्यासाठी आपल्याला जेवण बनवावे लागेल, कारण मी अजून जेवण बनवले नाही." मग ते म्हणाले, "ठीक आहे, तू जेवण बनव, तोपर्यंत मी आराम करतो." मी म्हणाले, "ठीक आहे काका." मग ते सोफ्यावर बसून आराम करू लागले आणि मी जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेले. जेथे ते बसले होते तिथून किचन स्पष्ट दिसत होतं. मी वारंवार मागे वळून पाहिले तर काकांची नजर माझ्यावर टिकून दिसत होती. त्यांचे असे पाहणे मला खूप आवडत होते. ते माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलायचे आणि मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडायचे. मी जेवण बनवत होते आणि नेमकी तेव्हा लाईट गेली. त्यावेळेसच इतकी उष्णता होती की मी पूर्णपणे घामाने भिजले होते आणि लाईट अचानक गेल्यामुळे सर्वत्र गडप अंधार झाला होता. त्यामुळे घरातलं काहीच दिसत नव्हतं. मला अंधारात भीती वाटत होती, म्हणून मी काकाला हाक मारत भिंतीला पकडून हळूहळू काकांच्या दिशेने जाऊ लागले. काका पण पुढे पुढे येत होते. मी अंदाजाने चालत चालत थेट काकाजवळ जाऊन पोहोचले आणि अचानक माझा हात काकांच्या त्या ठिकाणी लागला. काका पटकन म्हणाले, "अरे पल्लवी, तू इथे आलीयस का?" आणि त्यांनी मला बेडवरती बसायला सांगितले. मी बेडवरती जाऊन बसले. तोपर्यंत त्यांनी त्यांचा मोबाईल शोधून टॉर्च लावली आणि मग आम्ही सोबतच किचनमध्ये गेलो. काका म्हणाले, "पल्लवी, आज तर खूपच गरमी आहे." मी म्हणाले, "हो ना काका, आणि त्यात आता लाईट पण गेली आहे. आमच्या घरी तर इन्व्हर्टर पण नाही. मला तर काय करायचं काय नाही काहीच सुचत नाही." तेवढ्यात काकाने मला टॉर्च दाखवली आणि मी एक मेणबत्ती शोधून ती पेटवली. मग ती किचनमध्ये आणून ठेवली. काका म्हणाले, "पल्लवी, तू पूर्णपणे घामाने भिजली आहेस. मी थोडी मदत करू का?" मीही खूप त्रस्त झाले होते, म्हणून मीही त्यांना हो म्हणाले. मग काका जेवण बनवण्यात माझी मदत करू लागले आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण बनवले. काही वेळ गप्पा मारत लाईट येण्याची वाट पाहत राहिलो. तेवढ्यात लाईट पण आली आणि काका माझ्याकडे पाहू लागले. मी घामाने पूर्ण भिजल्यामुळे माझे शरीर ओलेचिंब झाले होते. काका माझ्याकडे एकटक पाहू लागले. त्यांच्या नजरेत भावनांची चलबिचल दिसत होती. ते पाहून मीही थोडे त्यांच्या दिशेने वळाले, जेणेकरून ते नीट पाहू शकतील. आणि मग मी त्यांना म्हणाले, "काका, तुम्ही आराम करा. जेवण जवळपास तयार आहे."
काकाने माझ्याकडे पंखा वळवला आणि आराम करू लागले. थोड्या वेळाने आमचे जेवण बनवून तयार झाले. मग मी विचार केला की जेवणा अगोदर आपण अंघोळ करावी, कारण मी घामाने पूर्ण भिजले होते. काका सोफ्यावर बसून आपले काम करत. काकांना सांगून मी अंघोळीला गेले. मी अंघोळ करून एक शॉर्ट फ्रॉक घातली, जी काकांनीच मला माझ्या वाढदिवसाला भेट दिली होती. ती घालून जेव्हा मी त्यांच्या समोर आले तेव्हा काकांचे डोळे उघडेच राहिले. काका मला त्या फ्रॉकमध्ये पाहून खूप खुश झाले. ते म्हणाले, ही तर तोच ड्रेस आहे ना जो मी तुला तुझ्या वाढदिवसाला दिला होता. मी म्हणाले, हो काका, हा तुम्हीच दिलेला फ्रॉक आहे. मला खूप आवडला काका. ते म्हणाले, तू या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेस पल्लवी. तुझ्यावरून तर नजर हटवावीच वाटत नाही बघ मला. तुला असंच पाहत राहावेसे वाटते. त्यांचे बोलण ऐकून मी लाजून मान खाली घातली. मग आम्ही जेवण केले आणि किचनमधील काम संपवून मी काकांच्या खोलीत त्यांच्याशी गप्पा मारायला गेले. थोड्या वेळाने अचानक काका जोरात म्हणाले, पल्लवी, तुझ्या खांद्यावर कॉक्रोच आहे. त्यावर मी खूप घाबरले आणि घाबरत धावून जाऊन त्यांना मिठी मारली. मला खूप भीती वाटली. मग काका हसू लागले आणि म्हणाले, अरे पगली, मी तर तुझी मस्करी करत होतो. तू तर खरंच घाबरलीस. मी म्हणाले, काका, असली मस्करी पुन्हा करू नका, कारण मला कॉक्रोचची खूप भीती वाटते. मी अजूनही त्यांना मिठी मारूनच होते. मग काकाने मला आपल्या बाहुपाशात घेतले तेव्हा मी थोडी लाजत त्यांच्यापासून दूर झाले. मी काकांना सॉरी म्हणाले, पण काका म्हणाले, काही हरकत नाही, आपण तर मित्र आहोत ना. मित्रांमध्ये हे तर चालतच असते. तसेही मी तुला माझी छोटी मैत्रीण मानतो. असे म्हणून काका म्हणाले, आज तू इथेच माझ्यासोबत राहा, कारण तू खूप घाबरलेली दिसतेस. यावर मी थोडा विचार केला व शांतपणे काकांजवळ बसले. तेवढ्यात पुन्हा एकदा वीज गेली आणि सर्वत्र अंधार पडला. आता रात्री जवळपास 12 वाजले होते. काकांनी त्यांच्या मोबाईलची लाईट परत सुरू केली आणि म्हणाले, चला, इथे फार गरमी होणार, यापेक्षा आपण मस्त छतावर झोपायला जाऊया. मी त्यांना मान्यता दिली. काका बिछाना आणि मी मच्छरदाणी घेऊन छतावर गेलो. छतावरही खूप उष्णता होती आणि वीज अजूनही आली नव्हती. आमच्याकडे हवेचा दुसरा कोणताही पर्याय नव्हता. थोडा वेळ तसेच झोपल्यावर माझ्या शरीरातून पुन्हा घाम यायला लागला. तेव्हा मी काकांना म्हणाले, काका, इथेही खूप गरमी वाटत आहे. तेव्हा ते म्हणाले, जर तुला वाईट वाटणार नसेल आणि तू कम्फर्टेबल असशील तर एक गोष्ट सांगू का. मी म्हणाले, बोला ना काका. ते म्हणाले, तू काही हलकी फुलकी की नाईटी घाल, त्यामुळे तुला गरमी वाटणार नाही. मला सुद्धा हेच वाटत होते, पण काकापुढे मला खूप संकोच वाटत होता. मग मी मोबाईलच्या टॉर्चमध्ये खाली गेले आणि थंड पाण्याने आंघोळ करून परत एका जाळीदार नाईटी घातली. जेव्हा मी छतावर आले तेव्हा काका मला पाहतच राहिले. काका म्हणाले, पल्लवी, खरं सांगू का, आज तुला पाहून माझ्या मनात सारखं काहीतरी होत आहे. माझ्या भावना माझ्या ताब्यात नाही तसे वाटत आहे. पल्लवी, तुलाही असेच वाटते का. मी म्हणाले, काका, मला समजले नाही, तुम्ही नेमकं काय म्हणताय ते. तेव्हा काका म्हणाले, जेव्हा तुझी काकी अशा प्रकारची नाईटी घालून माझ्यासमोर येते तेव्हा मला स्वतःवर नियंत्रण राहत नाही. आणि आज तुला अशा जाळीदार कपड्यांमध्ये पाहिल्यावर तर माझी मनातून खूप इच्छा होत आहे. तुला समजते का मला काय म्हणायचं ते. मी माझी नजर खाली केली तेव्हा काकाने मला त्यांच्याजवळ बसण्याचा इशारा केला. जेव्हा मी त्यांच्याजवळ बसले, काका माझ्याकडे पाहत म्हणाले, तुला एक विचारू का. मी म्हणाले, हो, विचारा ना काका. मग ते म्हणाले, तू इतकी सुंदर दिसतेस, मग शाळेत तर तुझा बॉयफ्रेंड नक्कीच असेल. मी म्हणाले, नाही काका, माझा कुणी बॉयफ्रेंड नाही. मग ते म्हणाले, बॉयफ्रेंड नाही तर मग तुला एखादा मित्र असेल ना जो तुला खूप आवडतो. मी म्हणाले, नाही काका, असा कुणी मित्र नाही. त्यावर ते म्हणाले, मग शेजारी पाजारी तरी असेलच ना. मी म्हणाले, नाही हो काका, असा कुणीही नाही. मला माझ्या अभ्यासातून कुठे वेळ मिळतो हे सर्व करायला. मग ते म्हणाले, पल्लवी, आता तू तरुण झाली आहेस या वयात. तुझा कोणी बॉयफ्रेंड नाही तर तू कोणत्या जगात राहतेस. या वयात मुली तर बॉयफ्रेंडला अगदी कपड्यांसारखे बदलतात आणि तू अजूनही जुन्या काळातलंच आयुष्य जगत आहेस. यावर मी थोडे लाजले. मग काकांनी माझे हात आपल्या हातात घेतले. कधी तू तुझ्या मनात येत नाही का कोणत्या पुरुषांसोबत वेळ घालवायचा. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत विचारले. मी लाजून म्हणाले, काका, आत्तापर्यंत असं कुणीही मला भेटलं नाही. काका म्हणाले, मग हे सांग, मी तुला कसा वाटतो. मी म्हणाले, काका, तुम्ही तर खूपच हँडसम आहात. काका म्हणाले, बरं, मग माझ्यासोबत तुला कसे वाटते. मी म्हणाले, काका, तुमच्यासोबत मला
खूप छान वाटते. तुमची सोबत मला आधीपासूनच आवडते. तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. माझे बोलणे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक शरारती हसू आले आणि त्यांनी मला आपल्या बाहुपाशात घेतले. माझेही मन आतून मचलत होते. मी सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. त्यामुळे मीही त्यांना कोणताच विरोध केला नाही. काकांच्या बाहुपाशात मला खूप सुरक्षित वाटत होते. काका म्हणाले, मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालू शकतो का? जर तू मान्य करशील तरच सर्व काही ठीक राहील. जर तुझी इच्छा नसेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही. मी फक्त एवढेच चाहतो की तू तुझ्या तरुणपणाचे हे दिवस खूप आनंदाने जगावेत जे आजकालच्या प्रत्येक मुलीमुलाला हवे असतात. मी लाजतच काकांना म्हणाले, काका तुम्हाला जशी वाटेल तशी सपोर्ट मी करायला तयार आहे. मग लगेच काकाने मला ती खुशी द्यायला चालू केली. पण मला खूप भीती वाटत होती कारण मला या गोष्टींची सवय नव्हती. माझी ही पहिलीच वेळ होती आणि काकाचे तर लग्न झाले होते. त्यांना या गोष्टींचे अनुभव होते. काका धष्टपुष्टही होते. त्यांची उंची साधारण 6 फूट असेल. मी खूप विचार केला तेव्हा काका म्हणाले, पल्लवी काय विचार करत आहेस एवढा? तेव्हा मी काकांना माझ्या भीतीबद्दल सांगितले तेव्हा ते हसत म्हणाले, पल्लवी तुला काहीच त्रास होणार नाही. याची मी पुरेपूर काळजी घेईल. हे सर्व काही तुझ्या संमतीने होईल. मग माझी भीती कमी झाली आणि मीही हो म्हणत मान हलवली. ज्यांची मी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते ती गोष्ट आज घडत होती. काकांची साथ मला खूप आवडत होती. माझ्या गळ्याचा खालचा भाग खालीवर होऊ लागला. मला एकदम स्वप्नात असल्यासारखे वाटू लागले. मी डोळे बंद केले आणि काकांना प्रतिसाद देऊ लागले. मला खूप दिवसांपासून हे क्षण अनुभवायचे होते. त्यामुळे मी अधिकच शहारले होते. मग हळूहळू त्यांनी माझ्या मानेवर ताबा घेतला. माझ्या व्यक्तिमत्वाला खेळवत ते प्रेम करू लागले. मी प्रभावी होऊन चुळबुळ करायला लागले. हा खेळ 10 मिनिटे चालला. मी खूप रंगात आले होते. मग काकांनी मला मुक्त करून ते भरभरून प्रेम करू लागले. त्याच्या हरकतीने मी आता प्रचंड प्रभावी झाले होते. मी जवळजवळच श्वास घेत होते. त्यांनी खाली गादी घालून हात घालून मला वर केले. काका खूप सटकावून जीवनाचा आनंद घेत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाने दवबिंदू साठू लागले होते. मग ते शांत झाले. मी त्यांच्याकडे पाहत स्मित करत होते. मी त्यांच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, खरंच काका आज मला तुम्ही जीवनातील अप्रतिम सुख दिले आहे. तेव्हा काका आनंदाने म्हणाले, मला सुद्धा खूप आनंद झाला. मला आता कसली फिकीर वाटत नाही. खरंच तुझ्यासारखी मुलगी मिळणं म्हणजे खूप भाग्य लागतं. मग थोड्या वेळाने ते कॉलेजच्या गोष्टी सांगत राहिले आणि त्या रात्री आम्हा गप्पा मारत मारत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी काकांशी नजर मिळवू शकत नव्हते. मला फार लाज येत होती. काका म्हणाले, हे बघ पल्लवी तुझ्यावर कोणताही दबाव नाही. आपल्या दोघांमध्ये जे सर्व संमतीने आहे. जर तुला पुढेही माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर तू मला कधीही बोलवू शकतेस किंवा मला सांगू शकतेस. आणि त्यानंतर हा सिलसिला सुरू झाला. हळूहळू दिवस निघत गेले. काका अधूनमधून आमच्या घरी येत होते आणि आम्ही एकत्र सुंदर अनुभव घेत होतो. काकांसोबतचे माझे हे नाते पुढे पुढे सरकत होते. आम्ही आता एका वेगळ्याच दुनियेत होतो. मग असे 7-8 महिने निघून गेले आणि माझे वर्तन पाहून एके दिवशी आईला माझ्यावर संशय आला. मग तिने मला जवळ बोलावले आणि विचारले, पल्लवी हे सर्व काय चाललं आहे? मला खरं काय ते जाणून घ्यायचंय. त्यामुळे मला सर्व खरं खरं सांग. मी आईला म्हणाले, आई असं काही नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. आई म्हणाली, ठीक आहे. जर असे काही नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते, पण जर मला नंतर काही कळलं तर मग मात्र मी तुझे काहीही ऐकणार नाही. असेही तू आता मोठी झाली आहेस. मला वाटते तुझे लग्न करून द्यावे. हे ऐकून मी खूप घाबरले. संध्याकाळी अचानक काकांचा फोन आला आणि मी काकांना आई म्हणत होती ते सर्व काही सांगून टाकले. काका म्हणाले, तुला काळजी करायची गरज नाही. मी काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी ते आईशी बोलायला घरी आले. ते आईला समजावू लागले. ते म्हणाले, ताई पल्लवी मोठी झाली आहे. मला वाटते आता तिचे लग्न करून द्यावे. माझ्या नजरेत एक मुलगा आहे आणि तो मुलगा खूप चांगला आहे. माझ्या आईने विचारले, तो मुलगा कोण आहे? तेव्हा काकाने सांगितले की तो त्यांच्या मित्राचा मुलगा आहे. त्यांचा मित्र व त्याची बायको एका अपघातात मृत्यू पावले आहे. त्यामुळे तो अनाथ आहे. तो त्यांच्या मित्राचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्यांची नोकरी पण खूप चांगली आहे. तो एकटाच राहतो. घरात दुसरे तिसरे कुणीही नाही आणि मला वाटते यापेक्षा चांगला मुलगा तुम्हाला कुठे सापडणार नाही. माझ्या आईला सुद्धा यात काही अपेक्षा नव्हती, कारण
काकाने सुचवलेल्या मुलात आईला काहीच कमी जाणवत नव्हती. घरात कोणीही नव्हते आणि अशा रिश्त्यासाठी तर कोणत्याही मुलीचे आईवडील एकदम आतुरलेलेच असतात. जेव्हा काका हे बोलून गेले तेव्हा मी रागाने काकांना फोन केला आणि म्हणाले, हे तुम्ही काय केले काका? माझं लग्न ठरवायचं का तुम्हाला? तेव्हा काका म्हणाले, तू काळजी करू नकोस, तू खूप सुंदर आहे आणि लग्नानंतर आपल्या नात्यात काहीही कमी येणार नाही. तू तुझ्या पतीसोबतही आनंदी राहा आणि जर तुला काही कमतरता जाणवली तर मला बोलव. हे ऐकून मी सुद्धा खुश झाले. काही दिवसांनी माझे लग्न झाले. माझा नवरा खूप भोळा होता आणि माझ्या प्रत्येक सुखाची तो काळजी घेत होता. मला त्याच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. हळूहळू वेळ निघत गेला. लग्नाला 2 वर्ष झाले पण काकांशी माझे नाते ते अजूनही कायम होते. कधी कधी मला वाटायचे कदाचित मी जे काही करत आहे ते खूप चुकीच आहे, कारण आता माझे लग्न झाले आहे आणि मी माझ्या पतीला फसवत आहे. पण मला काकासोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायचे. असे काही नव्हते किंवा मी माझ्या पतीवर प्रेम करत नव्हते. माझा पती सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण मला काकांसोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायचं. दिवस जाऊ लागले आणि लग्नालाही 3 वर्ष झाली. मला एक मुलगा झाला होता जो माझ्या पतीपासून होता. मग मला वाटले की आता कदाचित मला माझे आणि काकांचे नाते इथे संपवावे लागेल, कारण उद्या जर माझ्या नवऱ्याला याचा पत्ता लागला तर कदाचित माझ्या नात्यावर खूप वाईट परिणाम होईल आणि माझे संपूर्ण आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते. यावर मी काकांना याबद्दल बोलायचे ठरवले. मग संध्याकाळी मी काकांना घरी बोलावून त्यांच्याशी समोरासमोर बसून म्हणाले, काका, आता मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी राहायचे ठरवले आहे. माझा पती खूप साधा आहे आणि आपण जे करतो ते मला खूप चुकीचं वाटत आहे. मी त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत आहे असे सतत मला वाटते. मला आता हे सर्व काही संपवायचे आहे. काहीही झालं तरी तो माझा पती आहे. त्याने मला कधी त्रास दिला नाही, त्याने माझ्याशी कधी वाईट वागणूक दिली नाही. लग्नापूर्वी आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ते वेगळे होते, पण आता परिस्थिती संपूर्णतः वेगळी आहे. माझा एक छान नवरा आहे, माझे सुंदर कुटुंब आहे, मी एका मुलाची आई सुद्धा आहे. त्यामुळे मला वाटते की आता आपण यापुढे आपले हे नाते चालू ठेवायला नको, कारण जर तुमच्या बायकोला कधीतरी याचा पत्ता लागला तर तुमचे आणि माझे असे दोघांचेही आयुष्य बर्बाद होऊ शकते. त्यामुळे आपण हे नाते इथेच संपवावे. यावर काकाने सुद्धा सहमती दर्शवली आणि म्हणाले, पल्लवी, तू बरोबर बोलत आहेस. तू जो निर्णय घेत आहे तो अगदी योग्य आहे. आपण हे नातं ठेवून चूक करतो आहे असे मलाही कधीकधी वाटत असते. असे बोलून काकांनी त्यांची सहमती दर्शवली आणि शेवटी आम्ही या नात्याचा कायमचा अंत केला. गेल्या काही काळापासून मला जी गोष्ट अस्वस्थ करत होती ती आता संपली होती. त्यामुळे आता मी खूप सुखात आहे. आम्हाला आमची चूक कळली होती. मी सुद्धा दुहेरी आयुष्य जगून कंटाळले. सुरुवातीला मला हे सर्व खूप छान वाटत होते, पण नंतर मात्र काकांसोबतच्या या नात्यात मला एक दडपण जाणवू लागलं. मनातून सारखं वाटायचं किंवा आपण काहीतरी चुकीचं करतो आहोत आणि मला स्वतःची लाज वाटू लागली होती. आणि त्याचाच प्रभाव म्हणून शेवटी मी हा निर्णय घेतला आणि आता माझ्या मनावर कशाचेही दडपण नाही. मला एकदम स्वतंत्र वाटत आहे आणि आता आमचा संसार खूप सुखाचा चालला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंटमध्ये सांगा आणि कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.